हॅलो स्टुडंट, लेट स्टार्ट अवर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिफ्रॅक्शनचा पार्ट स्टडी करणार आहोत. डिफ्रॅक्शन. ओके, डिफ्रॅक्शनचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. डिफ्रॅक्शन. आता डिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर फेनॉमेनन ऑफ, याची डेफिनेशन बघूया आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. डिफ्रॅक्शन म्हणजे काय, द फेनॉमेनन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट while passing around the edges of the obstacle. Okay, definition बघा कशी आहे. The phenomenon of bending of light while passing round or near around, passing around edges of obstacle is called as diffraction. So this is the definition of the diffraction. Okay, diffraction ची definition बघा काय. The phenomenon of bending of light while passing around edges of the obstacle, that is called as diffraction. Once again see the definition. The phenomenon of bending of light while passing around the edges of obstacle is called as diffraction. Okay, म्हणजे काय होतंय लक्षात घ्या. सपोज इथे एक पॅरलल बीम ऑफ लाईट आहे लेफ्ट हँड साइडला. There is a parallel beam of light like this. Okay, so this is a beam of light. आणि इथं समोर काय आहे, स्क्रीन आहे. हिअर देर इज अ स्क्रीन. आणि इथं काय ठेवलं आपण, लाईटच्या पाथमध्ये एक ऑब्स्टॅकल ठेवला. ऑब्स्टॅकल म्हणजे काय, तर लाईटच्या पाथमधला ऑब्स्टॅकल म्हणजे काय असणार आहे, दिस इज वन ओपेक ऑब्जेक्ट. ओके, किंवा नॉन ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. ओपेक ऑब्जेक्ट इथं ठेवला. ओके, याला फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने शार्प एज असेल या पद्धतीने. ठीक आहे. तर ऍक्च्युली जॉमेट्रिक ऑप्टिक्स आपण जे स्टडी केलेलं आहे, किंवा जॉमेट्रिक ऑप्टिक्स आपण जे स्टडी केलेलं आहे, ते जॉमेट्रिक ऑप्टिक्सनुसार काय व्हायला पाहिजे, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. बरोबर आहे ना, लाईट नेहमी स्ट्रेट लाईनच ट्रॅव्हल करते. आणि त्याच्यामुळे काय होणार, त्याच्या पाथमध्ये जर एखादा या पद्धतीनं नॉन ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आला तर काय होणार, लक्षात घ्या. समोर स्क्रीन असेल तर काय होणार, स्क्रीनवर एक शॅडोचा रिजन तयार होणार आहे आणि त्याचबरोबर एक इल्युमिनेटेड रिजन तयार होणार आहे. बरोबर, देर विल बी अ रिजन ऑफ इल्युमिनेशन अँड रिजन ऑफ द शॅडो. आता रिजन ऑफ शॅडो कुठं असणार आहे, समजा या पद्धतीने लाईट ट्रॅव्हल करते. ओके, तर ऑब्स्टॅकलच्या वर, म्हणजे या ऑब्स्टॅकलच्या खालचे जे रेज ऑफ लाईट आहे ते कम्प्लिटली काय होणार आहेत, स्टॉप होणार आहेत. आणि या ऑब्स्टॅकलच्या वरची जी लाईट आहे ती काय होणार आहे, स्क्रीन पर्यंत जाऊन पोहोचणार आहे लाईक दिस. आणि त्याच्यामुळे इथं काय व्हायला पाहिजे, लक्षात येते ना. तर इथून जो खालचा रिजन आहे तो काय असला पाहिजे, रिजन ऑफ द शॅडो असला पाहिजे. दिस इज द रिजन ऑफ शॅडो. ओके, आणि इथून वरचा जो रिजन आहे, लक्षात घ्या. ओके, इथून वरचा जो रिजन आहे दॅट इज द रिजन ऑफ इल्युमिनेशन. रिजन ऑफ इल्युमिनेशन. ठीक आहे, बरोबर. सो लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, आणि जॉमेट्रिक ऑप्टिक्सच्या प्रिन्सिपलनुसार लाईट्स ज्या पद्धतीनं स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करते त्या प्रिन्सिपलनुसार काय व्हायला पाहिजे, हा जो पॉईंट मी इथं दाखवलाय आता, या पॉईंटच्या वर काय असली पाहिजे, लाईट असली पाहिजे, आणि या पॉईंटच्या खाली काय असली पाहिजे, शॅडो असली पाहिजे, किंवा लाईट अजिबात नसली पाहिजे. बिकॉज वी नो दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. लाईट जी आहे ती स्ट्रेट लाईननं ट्रॅव्हल होते. परंतु असं ऍक्च्युअली होतं काय, तर असं ऍक्च्युअली होत नाही. तर तुम्हाला लक्षात येईल की जॉमेट्रिक ऑप्टिक्सच्या प्रिन्सिपलनुसार इथून वरच्या रिजनमध्ये लाईट आणि इथून खालच्या रिजनमध्ये शॅडो पाहिजे. परंतु ऍक्च्युअली रियालिटीमध्ये आपण जर बघितलं, ओके, रियालिटीमध्ये अशा प्रकारे ऑब्स्टॅकल ठेवला, लेफ्ट हँड साइडने एक पॅरलल बीम ऑफ लाईट जर टाकला तर तुम्हाला लाईट जी आहे ती जॉमेट्रिक शॅडोच्या रिजनमध्ये पोहोचताना दिसेल तुम्हाला. म्हणजे
इथपर्यंत रिजन ऑफ इल्युमिनेशन पाहिजे होता, लाईट इथपर्यंत पाहिजे होती किंवा शॅडो इथपर्यंत पाहिजे होती, परंतु लाईट तुम्हाला इथे मिळते. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येईल की इथून त्या ऑब्स्टॅकलच्या एज पासून पास होताना लाईट काय होते, अशी बेंड होते. म्हणजे लाईट स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करत नाही. म्हणजे लाईट जोपर्यंत मध्ये ऑब्स्टॅकल येत नाही तोपर्यंत एक्झॅक्टली स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करते. मी काय सांगतोय लक्षात घ्या. जोपर्यंत मध्ये ऑब्स्टॅकल येत नाही, ऑब्स्टॅकलची एज येत नाही, तोपर्यंत लाईट स्ट्रेट लाईनच ट्रॅव्हल करते. परंतु स्ट्रेट लाईनच्या ऑब्स्टॅकलच्या एज पासून काय होते, लाईट नेहमी काय होते, बेंड होताना दिसते. ओके, ती नेहमी बेंड होते. म्हणजे जॉमेट्रिक ऑप्टिक्स जे आहे, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, ते जे प्रिन्सिपल आहे ते लाईट फॉलो करत नाही, लक्षात घ्या. आणि यालाच डिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणून डेफिनेशन पुन्हा एकदा काय बघा. द फेनॉमिनन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट व्हाईल पासिंग अराउंड द एजेस ऑफ द ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकलच्या एज पासून लाईट पास होत असताना काय होते, ती लाईट काय होते, बेंड होते. सो दिस इज ऑब्स्टॅकल, नॉन ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. त्याच्या एज पासून पास होताना इथंपर्यंत एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन नाही येणार, परंतु इथून पुढे आहे तशी स्ट्रेट लाईन जाणार नाही. इथून पुढे काय होणार, ती बेंड होणार. ठीक आहे. आता ती बेंड होताना फक्त खालीच बेंड होते का? नाही, तर ती सगळ्या डायरेक्शन या पद्धतीने बेंड होते ऑब्स्टॅकल पासून. म्हणजे ऑब्स्टॅकलचा जो पॉइंट आहे, ऑब्स्टॅकलचा जो एज आहे, एज लक्षात घ्या, ठीक आहे. इट विल ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ लाईट. ओके, म्हणजे ऑब्स्टॅकलला लाईट, तो पॅरलल बीम ऑफ लाईट ऑब्स्टॅकलच्या एजला पोहोचेपर्यंत ओके स्ट्रेट लाईन फॉलो करणार, आणि एजला आल्यानंतर तो पॉइंट जो आहे, एजचा जो पॉइंट आहे, ऑब्स्टॅकलचा एजचा पॉइंट, इट विल ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, आणि तो काय करणार आहे, या पद्धतीनं लाईट इमिट करणार, आणि त्याच्यामुळे लाईट इथं काय होते, बेंड होताना दिसते. आणि हा जो फेनॉमिनन आहे याला काय म्हटलं जातं, डिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं, डिफ्रॅक्शन. सो डिफ्रॅक्शनची कन्सेप्ट लक्षात आली का बघा. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. एक पॅरलल बीम ऑफ लाईट किंवा रे ऑफ लाईट एखाद्या ऑब्स्टॅकलच्या एज पासून जात असताना बेंड होते. बरोबर. याचा आणखी एक चांगलं एक्झाम्पल देतो. सपोज अशा प्रकारे आपल्याकडे एक स्लीट आहे. स्लीट म्हणजे माहिती असेल तुम्हाला, माहिती नसेल तर सांगतो. दिस इज अ कार्डबोर्ड. कार्डबोर्ड, दिस इज अ कार्डबोर्ड. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, एक नॅरो रेक्टँग्युलर ओपनिंग कट करायचं आहे. का आहे, हे ओपनिंग आहे. दिस इज रेक्टँग्युलर ओपनिंग. ठीक आहे, रेक्टँग्युलर ओपनिंग. यालाच काय म्हणतो आपण, स्लीट असं म्हणतो, लक्षात घ्या. याला म्हणायचं स्लीट. कार्डबोर्डमध्ये रेक्टँग्युलर ओपनिंग तयार केलं की त्याला काय म्हणायचं, स्लीट म्हणायचं. आता पुन्हा एकदा, कार्डबोर्ड जो आहे तो काय आहे, ओपेक आहे, नॉन ट्रान्सपरंट आहे. इकडून मी पॅरल बीम ऑफ लाईट जर सोडला लेफ्ट हँड साइड पासून, ठीक आहे, आणि समोर जर मी इथं स्क्रीन ठेवली, हिअर देयर इज अ स्क्रीन, ठीक आहे. तर आता स्क्रीनवर काय व्हायला पाहिजे, आपल्याला बरोबर हे रेक्टँग्युलर ओपनिंग ज्या साईजचं आहे, ओके, समजा ही या पद्धतीनं स्क्रीन आहे, तर या स्क्रीनवर हे रेक्टँग्युलर ओपनिंग ज्या साईजचं आहे त्या साईजचाच काय मिळायला पाहिजे, रिजन ऑफ इल्युमिनेशन मिळायला पाहिजे. म्हणजे तेवढाच लाईटचा रिजन मिळायला पाहिजे ना. म्हणजे या कार्डबोर्डमुळं स्लीट्सच्या वरची लाईट पूर्णपणे स्टॉप केली जाणार, स्लीटच्या खालची लाईट जी आहे ती पूर्णपणे स्टॉप केली जाणार, स्लीटच्या लेफ्ट हँड साईडला असणारी लाईट जी आहे ती स्टॉप केली जाणार, राईट हँड साईडला असणारी लाईट जी आहे ती स्टॉप होणार आहे. लाईट कुठून पास होणार आहे, या रेक्टँग्युलर ओपनिंग मधूनच पास होणार. आणि या स्क्रीनवर काय मिळायला पाहिजे, हा रेक्टँग्युलर ओपनिंगचा जेवढा एरिया आहे ना, या स्लीटचा जेवढा एरिया आहे, लक्षात घ्या, ही जी स्लीट आहे त्याचा जेवढा एरिया आहे तेवढ्याच एरियाचा इथं काय झाला पाहिजे, रिजन ऑफ इल्युमिनेशन तयार झाला पाहिजे, रिजन ऑफ इल्युमिनेशन तयार झाला पाहिजे. दिस इज अकॉर्डिंग टू द जिओमेट्रिक ऑप्टिक्स. म्हणजे लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन या प्रिन्सिपलनुसार असं व्हायला पाहिजे. परंतु तसं होत नाही. काय होते, हा जो जिओमेट्रिक म्हणजे समजा याचा एरिया काय असेल, 5 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया समजा याचा असेल, तर इथं तयार झालेला रिजन ऑफ इल्युमिनेशनचा एरिया 5 सेंटीमीटर पेक्षा थोडासा जास्त येतो. कारण काय होते, ऑब्स्टॅकलच्या एजेस पासून पास होत असताना लाईट काय होते, बेंड होते. आणि बेंड झाल्यामुळं जेवढा आपल्याला रिजन ऑफ इल्युमिनेशन तयार व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा काय होतो, जास्त रिजन इथं तयार होतो, थोडासा जास्त तयार होतो, रिजन ऑफ इल्युमिनेशन वाढतो. कारण या एजेस पासून पास होत असताना लाईट स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करण्याऐवजी थोडीशी काय होते, बेंड होते. आणि जिथं ऍक्च्युली पोचायला पाहिजे या पॉइंटला, त्याच्याऐवजी काय होते, थोडीशी बाहेर जाऊन पोहोचते. म्हणजे कुठल्या रिजन मध्ये जाऊन पोहोचते, रिजन ऑफ शॅडो मध्ये जाऊन पोहोचते. लक्षात येत आहे. त्याच्यामुळे डेफिनेशन मध्ये काही वेळेला असं पण लिहिलं जातं, काय, द फेनॉमिनन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट व्हाईल पासिंग अराउंड रिजन ऑफ ऑब्स्टॅकल
अँड रिचिंग इन टू द रिजन ऑफ जिओमेट्रिक शॅडो. ओके, लाईट बेंड होते आणि शॅडोच्या रिजन मध्ये जाऊन पोहोचते. म्हणजे जिथं ऍक्च्युअली जिओमेट्रिक ऑप्टिक्स नुसार स्ट्रेट लाईन पाथ नुसार जिथं शॅडो फॉर्म व्हायला पाहिजे त्या रिजन मध्ये जाऊन काय होते, थोडीशी पोहोचते. आणि त्याच्यामुळे रिजन ऑफ इल्युमिनेशन थोडासा काय होतो, वाढतो. रिजन ऑफ शॅडो थोडासा काय होतो, कमी होतो. हा जो फेनॉमिनन आहे ना, याला काय म्हटलं जातं, डिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. तर डिफ्रॅक्शनची बेसिक डेफिनेशन अगोदर लक्षात आली का बघा. आता काही स्टुडंटचा असा क्वेश्चन आहे की हा रिजन ऑफ इल्युमिनेशन कमी होऊ शकत नाही का? कमी होणारच नाही, तो वाढणारच आहे नेहमी. का वाढणार आहे? कारण ऑब्स्टॅकलच्या एज पासून पास होताना लाईट काय होते, सगळ्या डायरेक्शन अशी बेंड होते. ओके, मग आतला रिजन जो पूर्वीचा म्हणजे याचा स्लिटचा जेवढा एरिया असणार आहे तेवढा एरिया तर एरिया ऑफ लाईट तर तयारच होणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या बाहेर बेंड होणार ना, ती बाहेर पण बेंड होणार, आत पण बेंड होणार. आत बेंड झाली तरी आतला रिजन ऑफ इल्युमिनेशन ऍज इट इज आहेच. बाहेर बेंड झाल्यामुळे काय होणार आहे, रिजन ऑफ शॅडो मध्ये थोडीशी जाऊन ते पोहोचणार आहे. लक्षात येत आहे? ठीक आहे. म्हणजे रिजन ऑफ डिफ्रॅक्शन मुळे काय होतं, रिजन ऑफ इल्युमिनेशन. ओके, इल्युमिनेशन म्हणजे लाईट असणारा रिजन, त्याला काय म्हणायचं, रिजन ऑफ इल्युमिनेशन काय होतो, इन्क्रीज होतो, इन्क्रीज. आणि रिजन ऑफ शॅडो काय होणार आहे, ऑटोमॅटिकली थोडासा कमी होणार आहे. डिक्रीज. लक्षात येते? तर या पद्धतीने ही डिफ्रॅक्शनची कन्सेप्ट आहे. आता ही डिफ्रॅक्शन का प्रोड्यूस होतं याचं रिझन मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. डिफ्रॅक्शन का प्रोड्यूस होतं, बिकॉज अकॉर्डिंग टू हायझिन्स प्रिन्सिपल एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे लक्षात घ्या की लाईट ज्यावेळी ट्रॅव्हल करते आणि ज्यावेळी या एजला येऊन पोहोचते ना, ऑब्स्टॅकलच्या एजला, हा झाला ऍक्च्युली ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल म्हणजे काय, जिथून लाईट पास होऊ शकणार नाही, हा जो रिजन आहे ना साईडचा, हा ऑब्स्टॅकल झाला. ओपेक ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्स्टॅकल. ठीक आहे. तर एजला जाऊन ज्यावेळी पोहोचते ना, त्यावेळी तो पॉइंट काय होणार आहे, इट विल ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ लाईट, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. लक्षात येत आहे मी काय सांगतोय? हे बघा पुन्हा एकदा. समजा हा मोठा काढलेला आहे मी ऑब्स्टॅकल. ऍक्च्युली हा थिकनेस खूप कमी असणार आहे. हा ऑब्स्टॅकल आहे, याची एज आहे, शार्प एज आहे. ही लाईट अशी आली, ऑब्स्टॅकलला जाऊन पोहोचणार. आता ऑब्स्टॅकलच्या एजला लाईट मिळाल्यानंतर काय होणार आहे, हा जो पॉइंट आहे ना, इट विल ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, अनदर सोर्स ऑफ लाईट म्हणून तो ऍक्ट होतो. सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि एव्हरी सोर्स ऑफ लाईट इमिट वेव्हज इन ऑल डायरेक्शन्स. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हा सोर्स ऑफ लाईटच, पॉइंट सोर्स ऑफ लाईट जर तयार झाला तर ऑटोमॅटिकली इथून पुढे मेन जो रे आहे तो स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करणारच. त्याचबरोबर काय होणार आहे, हा जो ऑब्स्टॅकलचा एज जो आहे तो देखील एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होणार, तो देखील या पद्धतीने लाईट इमिट करणार आहे. आणि याची जी लाईट आहे ना, ती ऍक्च्युली इथून खालच्या रिजन मध्ये शॅडो पाहिजे. बरोबर मी काय सांगतोय, या रिजन मध्ये शॅडो असायला पाहिजे, परंतु हा सोर्स ऑफ लाईट ऍक्ट झाल्यामुळे काय होणार आहे, लाईट जी आहे ती शॅडोच्या रिजन मध्ये इथे जाऊन पोहोचणार. लक्षात घ्या, या रिजन मध्ये पोहोचणार. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की ऑब्स्टॅकलच्या एज पासून लाईट ट्रॅव्हल करत असताना ऑब्स्टॅकलच्या एज पासून लाईट ट्रॅव्हल करत असताना काय पास होत असताना काय होते, ती बेंड होते. म्हणजे ऍक्च्युअली असं होतंय, लक्षात घ्या. ऍक्च्युअली दिस हॅपन्स. आणि डिफ्रॅक्शन मुळे जॉमेट्रिक ऑप्टिक्स ओबे करत नाही. लक्षात घ्या. डिफ्रॅक्शनचा आणखी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. डिफ्रॅक्शनचा आणखी एक एक्झाम्पल, आणि डिफ्रॅक्शन का स्टडी करायचं हे देखील मी तुम्हाला सांगतो. जस्ट अ मिनिट. हा, आणखी एक आता लक्षात घ्या. सपोज अशा प्रकारे एक लेन्स असेल. देर इज अ लेन्स लाईक दिस. डिफ्रॅक्शन होते म्हणजे इथं देखील काय होते लक्षात घ्या. सपोज देर इज अ लेन्स, आणि इथं काय केलं आपण, एक पॉइंट ऑब्जेक्ट ठेवला. दिस इज ऑब्जेक्ट अँड दिस इज अ पॉइंट ऑब्जेक्ट. ठीक आहे, पॉइंट ऑब्जेक्ट. आता जॉमेट्रिक ऑप्टिक्स म्हणजे थोडक्यात री ऑप्टिक्स. ठीक आहे, री ऑप्टिक्स आपण स्टडी केलेला आहे. आणि लेन्सची फोकल लेंथ आपल्याला माहित असते, ऑब्जेक्ट डिस्टन्स यू आपल्याला माहित असतं, आणि यू आणि एफ माहित असेल तर आपण काय करू शकतो, त्याचं फी फाइंड आउट करू शकतो. आता जॉमेट्रिक ऑप्टिक्स किंवा रे ऑप्टिक्स आपल्याला काय सांगतं
की पॉइंट ऑब्जेक्टची इमेज आपल्याला काय मिळायला पाहिजे, पॉइंटच मिळायला पाहिजे या पद्धतीनं. सो हिअर समवेअर देर विल बी image. Here there is an image, point image. Point image. ठीक आहे. So this is according to ray optics. Ray optics च्या प्रिन्सिपल नुसार लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ओके, तो काय कुठल्याही पॉइंटला सेकंडरी सोर्स ऑफ लाईट वगैरे म्हणून ऍक्ट होत नाही. त्याच्यामुळे एखादा इथं ऑब्जेक्ट पॉइंट असेल तर इमेज देखील काय मिळायला पाहिजे, पॉइंटच मिळायला पाहिजे रे ऑप्टिक्सच्या प्रिन्सिपल नुसार किंवा जॉमेट्रिक ऑप्टिक्सच्या प्रिन्सिपल नुसार. परंतु ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट सायंटिस्टने ज्यावेळी केलं, म्हणजे लेन्स ठेवली, पॉइंट ऑब्जेक्ट ठेवला, तर पॉइंट इमेज मिळत नाही आपल्याला. तर इथं ऍक्च्युअली पॉइंट इमेज ऐवजी काय मिळतं आपल्याला, तर इथं काय मिळणार आहे, एक सर्क्युलर रिजन मिळणार आणि त्याच्या भोवती काय होणार, सर्क्युलर अशा प्रकारे रिंग्स मिळतात ज्याची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. याला काय म्हटलं जातं, एरिज सर्कल असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज एरिज सर्कल्स. एरिज सर्कल. पुन्हा एकदा सांगतोय मी, पॉइंट ऑब्जेक्टची इमेज ही पॉइंट कधीही नसते. रे ऑप्टिक्सच्या प्रिन्सिपल नुसार पॉइंट इमेज येईल, परंतु रियालिटीमध्ये प्रॅक्टिकली आपल्याला पॉइंट इमेज मिळत नाही आणि म्हणून आपल्याला हे डिफ्रॅक्शन स्टडी करावं लागतं. लक्षात घ्या. ठीक आहे, की याच्यामध्ये पॉइंट ऑब्जेक्टची इमेज काय मिळते आपल्याला, तर आपल्याला एक काय मिळणार आहे, सर्क्युलर इल्युमिनेटेड रिजन मिळणार, म्हणजे लाईट असणारा सर्क्युलर रिजन मिळणार आहे. म्हणजे पॉइंट, इथं लाईट असणारा पॉइंट मिळायला पाहिजे होता आपल्याला. समजा इथं पॉइंट असेल तर इथं पण पॉइंट मिळायला पाहिजे. तर पॉइंट मिळण्याऐवजी काय मिळणार आहे, इथं सर्क्युलर इल्युमिनेटेड रिजन मिळणार आणि त्याच्याभोवती काय मिळणार आहेत, अशा प्रकारे रिंग्स बघायला तुम्हाला मिळतील. याला काय म्हटलं जातं, एरिज सर्कल असं म्हटलं जातं, एरिज सर्कल. ठीक आहे. ही जर तुम्हाला स्क्रीन नेटची एक इंटरनेट गुगल सर्चची तुम्हाला इथं हे पेज दिसत असेल, तर याच्यामध्ये बघा, एरिज डिस्क नावाची इथं कन्सेप्ट दिसते. एरिज डिस्क म्हणजे पॉइंट ऑब्जेक्ट असेल तर त्याची ऍक्च्युअली रियालिटीमध्ये इमेज जी आहे ती आपल्याला या पद्धतीने मिळते. इथं बघा, ही एरिज डिस्क आहे या पद्धतीनं. म्हणजे आपल्याला पॉइंट इमेज मिळत नाही, तर त्याच्याऐवजी काय मिळतं, या पद्धतीनं अशा प्रकारे सेंटरला ब्राईट स्पॉट मिळेल आणि त्याच्या भोवती काय असणार आहे, या पद्धतीनं सर्क्युलर रिंग्स मिळणार आहेत. दिस हॅपन्स ड्यू टू डिफ्रॅक्शन. आणि यालाच आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न म्हणू शकतो. इथं देखील काय आहेत, ब्राईट आणि डार्क बँड आहेत. सेंट्रल ब्राईट बँड, त्याच्यानंतर डार्क बँड, परत पूर्ण तेवढ्या इंटेन्सिटीचा नाहीये, परंतु कमी इंटेन्सिटीचा मध्ये परत ब्राईट बँड, मग डार्क बँड, मग ब्राईट बँड, मग डार्क बँड, या पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळणार आहे. किंवा इथं देखील या पद्धतीनं एक, हे बघा, इथे एक कार्डबोर्ड आहे आणि लेफ्ट हँड साइड कडून काय केलेलं आहे, एक लेझर लाईट इन्सिडेंट केलेली आहे, बरोबर. आणि इथे एक छोटस होल आहे. स्लिट ऐवजी काय केलंय, सर्क्युलर होल घेतलेला आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युली आपल्याला काय मिळायला पाहिजे, इथं या कार्डबोर्डमध्ये जेवढं होल आहे तेवढ्याच साईजचा स्क्रीनवर काय मिळायला पाहिजे, तेवढ्याच साईजचा स्क्रीनवर आपल्याला स्पॉट मिळायला पाहिजे किंवा रिजन ऑफ इल्युमिनेशन मिळायला पाहिजे. परंतु तसं रियालिटीमध्ये मिळत नाही. लक्षात घ्या, काय होतं, या पद्धतीनं होतं, म्हणजे लाईट बेंड होते आणि शॅडोचा जो रिजन आहे त्या शॅडोच्या रिजनमध्ये जाऊन पोहोचते आणि त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न मिळतो. लक्षात घ्या, यालाच डिफ्रॅक्शन किंवा डिफ्रॅक्शन पॅटर्न असं म्हटलं जातं. सेंटरला काय आहे, ब्राईट रिजन आहे आणि तो देखील सर्कलच्या इथं कार्डबोर्डमध्ये जे काय सर्कल किंवा होल आहे त्या एक्झॅक्टली त्या होलच्या साईजचा नाही येतो. लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या साईजचा आहे आणि त्याच्या भोवती परत काय आहेत, कलर्ड बँड्स आहेत. ओके, म्हणजे ब्राईट आणि डार्क बँड त्याच्या भोवती तुम्हाला बघायला मिळतात. So this is the case of the diffraction. This happens due to diffraction. Here also you can see Aries disk किंवा Aries सर्कल. इथं काय आहे, ऑब्स्टॅकल आहे आणि इथे एक सर्कल आहे. सर्कलचा डायमीटर D आहे आणि आतमध्ये काय होणार आहे, या पद्धतीनं स्क्रीनवर तुम्हाला तेवढ्याच रिजनमध्ये फक्त लाईट मिळत नाही, तर शॅडोच्या रिजनमध्ये लाईट जाऊन पोहोचताना तुम्हाला दिसते. ओके, दिस हॅपन्स ड्यू टू डिफ्रॅक्शन. यू कॅन सी, म्हणजे व्हाईट लाईटचा डिफ्रॅक्शन पॅटर्न या पद्धतीने मिळतो. सेंटरला ब्राईट स्पॉट,
म्हणजे हा डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा प्रोड्यूस झालाय पुन्हा एकदा बघा. एक कार्डबोर्ड घेतलंय आपण, त्याला एक छोटंसं होल पाडलेलं आहे, एकदम छोटंसं होल पाडलेलं आहे आणि त्या होल वर काय केलेलं आहे, एका साईडनं व्हाईट लाईट इन्सिडेंट केलेली आहे. व्हाईट लाईट इन्सिडेंट केली तर दुसऱ्या साईडला स्क्रीनवर आपल्याला काय मिळतं, तेवढ्याच छोट्याशा रिजनमध्ये आपल्याला लाईट मिळणार नाही. तर या पद्धतीनं तुम्हाला काहीतरी पॅटर्न बघायला मिळेल. यू कॅन सी दिस पॅटर्न. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, इतर ब्राईट आणि डार्क बँड्स का फॉर्म होतात याच्या पाठीमागे एक बेसिक रिझन आहे. ते रिझन आपण पुढे बघणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, डिफ्रॅक्शनचे डार्क्स आणि डिफ्रॅक्शनचे ब्राईट बँड. ते का फॉर्म होतात, कसे फॉर्म होतात याची आपल्याला पुढे थेरी सगळी स्टडी करायची आहे. परंतु एका कार्डबोर्डमध्ये एक छोटंसं होल पाडलं आणि त्याच्यावर लेफ्ट हँड साईडनं आपण व्हाईट लाईट इन्सिडेंट केली आणि राईट हँड साईडला जर स्क्रीन ठेवली तर आपल्याला काय मिळणार आहे, या पद्धतीने सेंटरला व्हाईट सर्क्युलर स्पॉट मिळेल आणि त्याच्यावरती काय होणार आहे, कलर्ड रिंग्स मिळणार आहेत. म्हणजे सगळ्यात पहिली कुठली आहे बघा, व्हायलेट कलर आहे. म्हणजे कलरचा सिक्वेन्स देखील लक्षात ठेवा. सगळ्यात आतला जो सर्कल आहे ना तो कुठल्या कलरचा आहे, व्हायलेटचा आहे. आणि सगळ्यात बाहेरचा जो सर्कल आहे ना तो कुठला आहे, रेड कलरचा आहे. ओके, व्हायलेट टू रेड विबिग्युअर या सिक्वेन्स तयार होणार आहे. आणि डार्क फ्रिंजेस इथं तयार होतात. डार्क फ्रिंजेस तयार होतात आणि ब्राईट फ्रिंजेस म्हणजे डार्क आणि ब्राईट बँड्स तयार होतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आता डिफ्रॅक्शनचे ऍक्च्युअली आपल्याला डे टू डे लाईफमध्ये दिसणारे फेनॉमिनन कुठले आहेत, कॉन्सिक्वेन्सेस कुठले आहेत बघा, इफेक्ट्स. तर त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण एक फाईन पीस ऑफ क्लॉथ जर घेतला, ओके, फाईन पीस ऑफ क्लॉथ घेतला आणि त्याच्याकडून आपण सनलाईटकडे बघितलं तर या पद्धतीने आपल्याला जो आहे तो पॅटर्न मिळणार आहे. ओके, कलर्ड पॅटर्न आपल्याला मिळतो. दिस हॅपन्स ड्यू टू द डिफ्रॅक्शन. ओके, एक व्हेरी थिन फाईन पीस ऑफ क्लॉथ घेतला, त्याच्याकडून आपण सनकडे जर बघितलं किंवा एखाद्या सोर्स ऑफ व्हाईट सोर्स ऑफ लाईटकडे बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिसतो आपल्याला, कलर्ड स्पेक्ट्रा दिसतो. दिस हॅपन्स ड्यू टू द डिफ्रॅक्शन इफेक्ट ऑफ द लाईट. कारण ऑब्स्टॅकल पासून पास होताना, कारण त्या क्लॉथमध्ये असणारे जे थ्रेड्स आहेत ना, थ्रेड्स ते काय असणार आहेत, लाईटसाठी ऑब्स्टॅकल असणार आहेत. आणि थ्रेड जे आहेत ते ऑब्स्टॅकल, थ्रेड हे ऑब्स्टॅकल आहेत. ऑब्स्टॅकलच्या एजेस पासून पास होत असताना लाईट काय होते, बेंड होते. आणि ती लाईट बेंड झाल्यामुळे काय होतं, आपल्याला त्याच्यामधले कलर जे आहे ते स्प्लिटअप होताना दिसतात. लक्षात घ्या, लाईट बेंड होते आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, लाईट बेंड होऊन आपल्याला कलर्ड स्पेक्ट्रम मिळतो. सो दिस हॅपन्स ड्यू टू द डिफ्रॅक्शन. सो दिस इज वन कॉन्सिक्वेन्स ऑफ द डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शनचा एक कॉन्सिक्वेन्स लक्षात आला का बघा, की ज्याच्यामध्ये when white light is seen through a fine piece of cloth we can see the colored spectra. आपल्याला colored spectra मिळतो. This happens due to the diffraction effect. Okay, one more example of this diffraction effect is that एखाद्या माउंटनच्या पाठीमागून जर सनराईज किंवा सनसेट जर होत असेल तर त्या एक्झॅक्टली सनराईज किंवा सनसेटच्या टाइमला ती माउंटनची जी एज असणार आहे, लक्षात घ्या, लक्षात घ्या, ही माउंटनची काय आहे, एक्झॅक्टली एज आहे. तर ती शार्प एज आपल्याला मिळत नाही, तर त्याच्या भोवती काय मिळतं आपल्याला, इथं अशा प्रकारे कलर्ड स्पेक्ट्रा बघायला मिळतो. लक्षात घ्या, हा जो माउंटन आहे ना, तुम्ही इथं दिसत असेल तुम्हाला, क्लिअर इमेजेस नाहीयेत, अशा इमेजेस तुम्हाला नेटवर सर्च केल्यानंतर बघायला मिळतील, की एखाद्या माउंटनच्या पाठीमागून जर सनराईज किंवा सनसेट होत असेल तर ती जी माउंटनची एज आहे, इट ऍक्ट्स ॲज अ एज ऑफ द ऑब्स्टॅकल आणि तिथून लाईट पास होताना काय होते, बेंड होते. आणि त्या बेंड लाईट जी बेंड झालेली आहे त्याचा इंटरफेरन्स होऊन त्या कलरचे ब्राईट आणि डार्क बँड मिळतात. आणि त्याच्यामुळे त्या माउंटनची जी एज आहे ती क्लिअर एज मिळण्याऐवजी आपल्याला त्या एजला काय मिळतात, आपल्याला इथं कलर्ड बँड्स बघायला मिळतात. ओके, कलर्ड बँड्स. दिस हॅपन्स ड्यू टू द डिफ्रॅक्शन इफेक्ट. वन्स अगेन, हे डिफ्रॅक्शन मुळे होत आहे. सो ऍट द सनराईज अँड सनसेट काय होणार आहे, at the sunrise and sunset the boundary of the mountain found to be colorful. Okay, or colored spectra is seen near the boundary of the mountain. This happens due to the diffraction. माउंटनच्या एजचा जो रिजन आहे ना तो आपल्याला कलर्ड मिळतो.
अरोरा हे काय डिफ्रॅक्शनचं फेनॉमिनन नाही. अरोरा हे अर्थच्या मॅग्नेटिक फील्ड आणि कॉस्मिक पार्टिकल जे आहेत त्यांच्या इंटरॅक्शन तयार होणारा फेनॉमिनन आहे. ओके, सो अरोरा इज नॉट रिलेटेड टू द डिफ्रॅक्शन. तर या पद्धतीनं डिफ्रॅक्शनचे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत. डिफ्रॅक्शनचे कॉन्सिक्वेन्सेस आपण काय काय बघितले बघा. डिफ्रॅक्शनचे कॉन्सिक्वेन्सेस आपण लिहितोय. पुन्हा एकदा बघा रिव्हिजन. द फेनॉमिनन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट व्हाईल पासिंग अराउंड द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल अँड रिचिंग इन टू द रिजन ऑफ जॉमेट्रिक शॅडो इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. म्हणजे एखाद्या ओपेक ऑब्स्टॅकल पासून ऑब्स्टॅकलच्या एज पासून पास होत असताना लाईट काय होते, बेंड होते. हा जो फेनॉमिनन आहे याला काय म्हणायचं, डिफ्रॅक्शन असं म्हणायचं. लक्षात घ्या. डिफ्रॅक्शनचे कॉन्सिक्वेन्सेस आपण काय काय बघितले बघा याच्यामध्ये. फर्स्ट कॉन्सिक्वेन्स होता consequences of diffraction or the phenomenon which are taking place due to the diffraction. First, when sun is seen through a fine piece of cloth, when sun is seen through a fine piece of cloth, colored spectra is observed. Colored spectra is observed. Second, at the time of sunrise and sunset, at the time of sunrise and sunset, colored lines are observed. Colored lines are observed at boundary of mountain or cloud. Mountain or clouds. ठीक आहे. क्लाउडच्या बाउंड्रीला आपल्याला कलर्स दिसायला लागतात. थर्ड एक्झाम्पल, while observing a distant object, through binocular or telescope. ओके, बायनोक्युलर किंवा टेलिस्कोप मधून एखादा आपण दूरवरचा ऑब्जेक्ट जर बघत असेल, बायनोक्युलर म्हणजे काय, दुर्बिणीमधून किंवा टेलिस्कोप मधून एखादा दूरवरचा ऑब्जेक्ट जर आपण बघत असेल तर त्या ऑब्जेक्टची आपल्याला शार्प बाउंड्री मिळत नाही, तर त्या ऑब्जेक्टच्या बाउंड्रीला आपल्याला कलर्स दिसायला लागतात. ओके, colored boundary of object is observed. ओके, म्हणजे शार्प बाउंड्री ऐवजी आपल्याला कलर्ड बाउंड्री मिळते. ओके, सपोज देर इज अ पर्सन लाईक दिस. आपण एखादा डिस्टंट पर्सन आपण बघतोय लाईक दिस, या पद्धतीनं. तर या पर्सनची आपल्याला काय मिळायला पाहिजे होती, शार्प बाउंड्री मिळायला पाहिजे होती. तर त्याच्याऐवजी टेलिस्कोप मधून बघत असताना काही वेळेला आपल्याला काय मिळतात, इथं त्या पर्सनच्या एज भोवती आपल्याला या पद्धतीनं कलर्ड काय मिळणार आहेत, कलर्स बघायला मिळणार आहेत, कलर्ड बाउंड्री बघायला मिळणार, शार्प एज आपल्याला बघायला मिळत नाही. ओके, सो दिस हॅपन्स ड्यू टू द डिफ्रॅक्शन. किंवा डिफ्रॅक्शनचा आणखी एक चांगलं एक्झाम्पल, रात्रीच्या वेळी दूरवरून आपल्याकडे एखादी कार ट्रॅव्हल करत असेल, आपल्याकडे कार जी आहे ती आपल्याकडे जर ट्रॅव्हल करत असेल, तर सुरुवातीला त्याच्या आपल्याला एकच हेडलाईट दिसते.
म्हणजे एकच सोर्स ऑफ लाईट असल्यासारखं वाटतं. आणि ती कार जवळ आल्यानंतर काय होतात, त्याचे हळू-हळू ते एका हेडलाईटच्या 2 हेडलाईट तयार होताना दिसतात आणि आपल्याला 2 हेडलाईट क्लिअरली जवळ आल्यानंतर दिसतात. म्हणजे एखादी कार दूरवर असताना आपल्याला तिथं एकच सोर्स ऑफ लाईट किंवा एकच हेडलाईट असल्यासारखं वाटतं. आणि जवळ आल्यानंतर त्याचे काय होतात, आपल्याला 2 हेडलाईट्स दिसतात. दिस अल्सो हॅपन्स ड्यू टू द डिफ्रॅक्शन. ओके. हे कसं काय होतंय हे आपल्याला स्टडी करायचं आहे डिफ्रॅक्शनच्या थिअरीमध्ये. At night, when distant car is moving towards us, at night, when distant car is moving towards us, we can see only one headlight. We can see only one headlight. ओके. आपल्याला एकच हेडलाईट दिसते, 2 हेडलाईट आपल्याला तिथं मिळत नाहीत. आणि जवळ आल्यानंतरच आपल्याला त्याच्या एक हेडलाईटच्या 2 हेडलाईट्स दिसतात. लक्षात घ्या. ठीक आहे. सो दीज आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द डिफ्रॅक्शन. सो डिफ्रॅक्शन मुळे काही घटना या घटना आहेत. लक्षात घ्या. हा, तर आतापर्यंत फक्त आपण डेफिनेशन ऑफ डिफ्रॅक्शनच बघत होतो. डिफ्रॅक्शन म्हणजे काय? ऑब्स्टॅकलच्या एज पासून पास होताना लाईटचं बेंडिंग होतं. डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. द फेनॉमिनन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट while passing around the edges of the obstacle. The phenomenon of bending of light while passing around the edges of obstacle in its path is called as diffraction effect. ठीक आहे. आता डिफ्रॅक्शन इफेक्टशी रिलेटेड आणखी एक महत्वाची नोट काय आहे लक्षात घ्या. तर डिफ्रॅक्शन इफेक्ट इज ऍप्लिकेबल टू ऑल दी टाइप्स ऑफ वेव्ह. म्हणजे डिफ्रॅक्शन हे फक्त लाईट वेव्हचं होतं असं नाहीये. डिफ्रॅक्शन हे साऊंड वेव्हचं होतं, वॉटर वेव्हचं होतं. जेवढ्या कुठल्या प्रकारच्या वेव्हज आहेत त्या सगळ्या प्रकारच्या वेव्हचं डिफ्रॅक्शन होतं. ओके. सो डिफ्रॅक्शन इफेक्ट इज ऍप्लिकेबल टू ऑल द टाइप्स ऑफ वेव्हज. म्हणजे डिफ्रॅक्शन हा काय आहे? वेव्ह फेनॉमिनन आहे. जिथं जिथं वेव्ह असणार आहे तिथं तिथं डिफ्रॅक्शन होणार आहे. लक्षात घ्या. ओके. सो डिफ्रॅक्शन इज applicable to all the types of waves. Applicable to all types of waves. Okay. म्हणजे diffraction is possible for light wave. It is also possible for light sound waves. It is also possible for the water waves also. डिफ्रॅक्शन ऑफ वॉटर वेव्हचे एक्झाम्पल लक्षात आले का बघा. या पद्धतीने एक्झाम्पल असणार आहे. दिस इज वन मोर इमेज की ज्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल पासून पास होताना वॉटर वेव्ह देखील बेंड होते. So diffraction is applicable to all the types of waves because it is a wave phenomenon. Okay. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट थिंग रिलेटेड टू डिफ्रॅक्शन इज दॅट डिफ्रॅक्शन इफेक्ट कधी ऑब्झर्व होतो, म्हणजे लाईट कधी बेंड होते त्याला देखील एक लिमिटेशन आहे. लक्षात घ्या. द साईज ऑफ ऑब्स्टॅकल शुड बी कम्पेरेबल टू वेव्हलेंथ ऑफ दॅट वेव्ह. त्याच वेळी डिफ्रॅक्शन होऊ शकतं, अदरवाईज डिफ्रॅक्शन होत नाही. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की रे ऑप्टिक्स कधी फॉलो होणार आणि कधी फॉलो होत नाही. रे ऑप्टिक्स कुणामुळे फॉलो होत नाही? डिफ्रॅक्शनमुळे. रे ऑप्टिक्सचं प्रिन्सिपल काय? लाईट नेहमी स्ट्रेट लाईनच ट्रॅव्हल झाली पाहिजे. मध्ये जरी ऑब्स्टॅकल आला, मध्ये कुठलाही ऑब्जेक्ट आला तर लाईट बेंड झाली नसली पाहिजे. ठीक आहे. हे रे ऑप्टिक्स सांगतं. ठीक आहे. आणि डिफ्रॅक्शनमुळे काय होतं? रे ऑप्टिक्सचे जे लॉज आहेत ते काय होतात? व्हॅलिड होत नाहीत. म्हणजे रे ऑप्टिक्स फॉलो होत नाहीत. मग रे ऑप्टिक्स जर फॉलो व्हायचा असेल, लक्षात घ्या, तर डिफ्रॅक्शन झालं नसलं पाहिजे. मी काय सांगतोय लक्षात येते का? जे रे ऑप्टिक्सचे लॉज परफेक्टली फॉलो कधी होतात? जर डिफ्रॅक्शन इफेक्ट होत नसेल तर. मग आता डिफ्रॅक्शन कधी होतो आणि कधी होत नाही याच्याशी रिलेटेड एक कंडिशन आहे. डिफ्रॅक्शन टेक्स प्लेस ओनली व्हेन साइज ऑफ ऑब्स्टॅकल इज approximately equal to wavelength or comparable to the wavelength. That is the condition for the diffraction effect. लक्षात घ्या. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या ऑब्स्टॅकल पासून डिफ्रॅक्शन होईल असं नाहीये. सगळ्याच प्रकारच्या ऑब्जेक्टच्या एजेस पासून लाईट ट्रॅव्हल होत असताना लाईट बेंड होईल असं नाहीये. लक्षात घ्या. ओके.
अशाच ऑब्जेक्टच्या एज पासून लाईट ट्रॅव्हल होताना बेंड होते की ज्यावेळी काय होते, साईज ऑफ ऑब्जेक्ट इज कम्पेरेबल टू वेवलेंथ असली पाहिजे. ओके, सो फॉर डिफ्रॅक्शन, दिस इज सेकंड इम्पॉर्टंट नोट फॉर द डिफ्रॅक्शन. फॉर डिफ्रॅक्शन टू टेक्स प्लेस, ओके, फॉर डिफ्रॅक्शन काय झालं पाहिजे, साईज ऑफ ऑब्स्टॅकल, ओके, साईज ऑफ ऑब्स्टॅकल म्हणजे त्याला आपण थिकनेस ऑफ ऑब्स्टॅकल असं म्हणू शकतो. साईज ऑफ ऑब्स्टॅकल should be comparable to wavelength of that wave, wavelength of wave. ठीक आहे, म्हणजे डिफ्रॅक्शन व्हायचं असेल तर ऑब्स्टॅकलची साईज त्या वेव्हच्या वेवलेंथ एवढी साधारणपणे असली पाहिजे, त्याच्या आसपास असली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे लाईटचं डिफ्रॅक्शन व्हायचं असेल, थोडक्यात याचा मिनिंग काय होतो, लाईटचं डिफ्रॅक्शन व्हायचं असेल तर त्या ऑब्स्टॅकलची साईज जी आहे ती काय असली पाहिजे, 10,000 अँगस्ट्रॉमच्या आसपास असली पाहिजे. 10,000 अँगस्ट्रॉम, बरोबर आहे ना, कारण लाईटची वेवलेंथ किती असते, 4,000 अँगस्ट्रॉम पासून 7,500 अँगस्ट्रॉम पर्यंत लाईटची वेवलेंथ आहे. दिस इज लॅम्बडा ऑफ द लाईट. अँड देअरफॉर ऑब्स्टॅकलच्या एजचा थिकनेस किंवा एजची साईज जर काय असेल 10,000 अँगस्ट्रॉमच्या आसपास असेल तर लाईटचं डिफ्रॅक्शन होतं, अदरवाईज होत नाही. ओके, म्हणजे असे काही जे ऑब्जेक्ट आहेत की ज्यांचा थिकनेस काय आहे, 10,000 अँगस्ट्रॉमच्या आसपास आहे, ओके, त्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी रे ऑप्टिक्स करेक्टली फॉलो होणार नाही. रे ऑप्टिक्सच्या प्रिन्सिपलनुसार इमेजेस ज्या तयार होतात तशा तयार होणार नाहीत, त्या थोड्याशा डिफरंट तयार होणार आहेत. ठीक आहे, लक्षात येत आहे. म्हणजे ऑब्जेक्टचा थिकनेस जो आहे किंवा ऑब्जेक्टची साईज काय असली पाहिजे, 10,000 अँगस्ट्रॉमच्या आसपास असेल तरच डिफ्रॅक्शन होणार, अदरवाईज होणार नाही. म्हणजे डिफ्रॅक्शन होणार की नाही हे त्या वेव्हची वेवलेंथ किती आहे आणि ऑब्स्टॅकलचा थिकनेस किंवा ऑब्स्टॅकलची साईज किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा एक खूपच थिक ऑब्जेक्ट असेल आणि इथून लाईट वेव्ह जर पास झाली तर डिफ्रॅक्शन होणार नाहीये. परंतु इथं काय झालं, एक शार्प एज फॉर्म झाली, शार्प एज, आणि याचा थिकनेस अप्रॉक्सिमेटली इक्वल टू वेवलेंथ असेल तरच लाईट बेंड होणार. मी काय सांगितलं लक्षात येत आहे का? हा पण ऑब्जेक्ट आहे आणि हा पण ऑब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. डिफ्रॅक्शन फक्त यानंच होतं, यानं होत नाही. ओके, कधी होणार, जर ही ज्या एज पासून आपण ट्रॅव्हल करतोय त्या एजचा थिकनेस जो आहे तो कम्पेरेबल टू वेवलेंथ ऑफ लाईट असला पाहिजे तरच डिफ्रॅक्शन होणार. ओके, मग याच्यामध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की साऊंड वेव्ह आणि लाईट वेव्ह याच्यामध्ये इझिली डिफ्रॅक्शन कुणाचं होऊ शकतं, लाईट वेव्हचं होऊ शकतं का साऊंड वेव्हचं डिफ्रॅक्शन इझिली होऊ शकतं? ओके, काय सांगता येईल याच्यामध्ये? तर लक्षात घ्या, ऍज कम्पेअर टू लाईट साऊंड वेव्हचं डिफ्रॅक्शन इझिली होत आहे. कारण साऊंड वेव्हची वेवलेंथ जी आहे, लाईट वेव्हची वेवलेंथ खूप स्मॉल असते, 10,000 अँगस्ट्रॉम आहे, लक्षात घ्या, म्हणजे खूप कमी आहे, ती अँगस्ट्रॉम मध्ये आहे. आणि साऊंड वेव्हची वेवलेंथ काही मीटर पण असू शकते, मीटर मिलीमीटर मध्ये पण असू शकते. त्याच्यामुळं समजा एखादा ऑब्जेक्ट असेल याच्यामध्ये आणि त्या ऑब्जेक्टच्या एजचा थिकनेस समजा काय असेल, 1 मिलीमीटर असेल, 1 मिलीमीटर, तर या एज पासून लाईट ट्रॅव्हल होत असताना ती बेंड होणार नाही, ती स्ट्रेट लाईनच ट्रॅव्हल होणार आहे. परंतु साऊंड वेव्ह या ऑब्जेक्ट पासून ट्रॅव्हल होत असताना ती मात्र काय होणार आहे, या पद्धतीने बेंड होणार. म्हणजे ऍक्च्युअली ती सगळ्या डायरेक्शन बेंड होते, इकडेच बेंड होते असं काय नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण साऊंडची वेवलेंथ जी आहे, साऊंडची वेवलेंथ माहिती आहे ना, साऊंडची व्हेलॉसिटी किती असते, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे 340 मीटर पर सेकंड. आणि जी फ्रिक्वेन्सी आपण ऐकतो, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह किती असते, ती 20 हर्ट्ज पासून 20 किलो हर्ट्ज पर्यंत असते. मग वेवलेंथ कसं काढतो आपण, व्हेलॉसिटी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. सो 340 डिवायडेड बाय 20 पासून 340 डिवायडेड बाय 20 किलो म्हणजे 20 इंटू 10⁻³ म्हणजे हे किती येणार आहे, 17 मीटर येणार, आणि हे किती येणार, 17 मिलीमीटर येणार आहे. म्हणजे आपल्या ऑडिबल साऊंडची जी वेवलेंथ आहे, ऑडिबल साऊंडची वेवलेंथ ही 17 मिलीमीटर पासून 17 मीटर पर्यंत असते, हे लक्षात घ्या. आपल्याला जो आवाज ऐकू येतो त्या आवाजाची जी वेव्ह आहे त्या वेव्हची वेवलेंथ किती असते, 17 mm पासून 17 मीटर पर्यंत असते. मग ऑब्जेक्टची साईज 17 मिलीमीटर पासून 17 मीटर पर्यंत जर असेल तर त्या ऑब्जेक्टच्या
एज पासून जात असताना, म्हणजे ऑब्जेक्टचा थिकनेस जर एवढा असेल, याच्यामधला कुठलीही व्हॅल्यू असेल, तर तिथून पास होताना साऊंडचं डिफ्रॅक्शन हे होणारच, म्हणजे साऊंड वेव्ह जी आहे ती बेंड होणारच, लक्षात घ्या. ओके. आणि त्याच्यामुळं 2 रूम असतील, 2 रूमच्या मध्ये एक वॉल असेल आणि मध्ये एखादी जर काय असेल त्याला दरवाजा असेल, चौकट जर असेल, तर एका रूम मध्ये बोलल्यानंतर दुसऱ्या रूम मध्ये इझिली ऐकू जातं. आणि ते कशामुळे होतं? कारण लाईट जी आहे ती त्या चौकटीमधून पास होत असताना, डोअर मधून पास होताना काय होते, ती लाईट साऊंड वेव्ह जी आहे, साऊंड वेव्ह जी आहे ती काय होते, बेंड होते. त्याच्यामुळे एका रूम मधला आवाज दुसऱ्या रूम मध्ये इझिली कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचू शकतो. दिस हॅपन्स ड्यू टू द डिफ्रॅक्शन. ठीक आहे. साऊंडचं डिफ्रॅक्शन इझिली होऊ शकतं, कारण साऊंडची वेव्हलेंथ काय आहे, जास्त आहे. त्याच्यामुळं जास्त साईजचा जरी ऑब्जेक्ट असेल, जास्त साईजचा जरी ऑब्जेक्ट असेल, तरी देखील काय होणार आहे, डिफ्रॅक्शन इझिली होणार. लाईटच्या बाबतीत डिफ्रॅक्शन होण्यासाठी ऑब्जेक्टची साईज ही खूप कमीच असायला पाहिजे, तरच डिफ्रॅक्शन होणार, अदरवाईज डिफ्रॅक्शन होणार नाही. मी काय सांगतोय लक्षात येते का? कारण डिफ्रॅक्शन होणार की नाही हे कशावर डिपेंड असणार आहे, ऑब्जेक्टच्या साईजवर डिपेंडंट असणार आहे. ओके. साऊंड वेव्हचं डिफ्रॅक्शन साधारणपणे कुठल्याही ऑब्जेक्ट पासून होऊ शकतं, परंतु लाईट वेव्हचं डिफ्रॅक्शन होण्यासाठी मात्र ऑब्जेक्ट जे आहेत ते व्हेरी थिन पाहिजेत. ऑब्जेक्टच्या एजेस जे आहेत ते एकदम शार्पच असल्या पाहिजेत. शार्प म्हणजे किती? 10,000 अँगस्ट्रॉमच्या आसपास त्या एजेसचा थिकनेस असला पाहिजे, तरच ते डिफ्रॅक्शन होणार, अदरवाईज होणार नाही. त्याच्यामुळं साऊंड आणि लाईट यांच्यामध्ये डिफ्रॅक्शन इझिली कुणाचं होऊ शकतं? साऊंडचं डिफ्रॅक्शन इझिली होऊ शकतं. किंवा साऊंड आणि वॉटर वेव्ह असं जर विचारलं, साऊंड आणि वॉटर वेव्ह यांच्यामध्ये डिफ्रॅक्शन इझिली कुणाचं होऊ शकतं? तर साऊंड आणि वॉटर वेव्ह मध्ये, किंवा लाईट आणि वॉटर वेव्ह असं कंपॅरिझन करूया. लाईट आणि वॉटर वेव्ह मध्ये काय होणार आहे, लाईटचं डिफ्रॅक्शन इझिली होऊ शकणार नाही. साऊंडचं मात्र काय होणार, वॉटर वेव्हचं मात्र काय होणार आहे, इझिली डिफ्रॅक्शन होऊ शकणार आहे. ओके. सो फॉर डिफ्रॅक्शन, the thickness of obstacle should be comparable to the wavelength of the light. ओके. याच्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. साऊंड आणि वॉटर वेव्स मध्ये कुणाचं होणार हे कसं फाइंड आउट करणार, ते आपल्याला काय करावं लागेल, वेव्हलेंथ कुणाची जास्त आहे ते बघावं लागेल, त्याच्यानुसार होणार वेव्हलेंथ. कारण वेव्हलेंथ वॉटर वेव्हची फिक्स्ड नसते, ती कमी जास्त होऊ शकते. साऊंड वेव्हची वेव्हलेंथ देखील फिक्स नाही, ती कमी जास्त आहे. जर वेव्हलेंथ माहित असेल तर त्याच्यावरून सांगू शकतो. ओके. जिथं वेव्हलेंथ जास्त आहे ना, त्यांचं इझिली डिफ्रॅक्शन होतंय. वेव्हलेंथ कमी असेल तर इझिली डिफ्रॅक्शन होत नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. जास्त वेव्हलेंथ इझी डिफ्रॅक्शन, कमी वेव्हलेंथ नॉट इझी और डिफिकल्ट डिफ्रॅक्शन होणार आहे. टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. There are two types of diffraction. First is the Fraunhofer diffraction. First is the Fraunhofer diffraction. Okay. And second is the Fresnel's diffraction. There are two types of diffractions. Fraunhofer's diffraction and Fresnel diffraction. फ्रॉनहोफर हा एक सायंटिस्ट होता आणि फ्रेस्नेल हा देखील एक दुसरा सायंटिस्ट होता. या दोन सायंटिस्टनी हे दोन्ही फेनॉमिनन जे आहेत, म्हणजे डिफ्रॅक्शन, दोन टाईपचे डिफ्रॅक्शन जे आहेत ते स्टडी केलेले आहेत. अँड अकॉर्डिंगली दे आर कॉल्ड ॲज फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन अँड फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. तर याच्यामध्ये फर्स्ट फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजे काय बघूया. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. तर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर the diffraction produced by the plane wavefront is called as Fraunhofer diffraction. Okay, the diffraction produced by plane wavefront is called as
फ्राउनहोफर ओके किंवा फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. प्लेन वेव्हफ्रंटनं प्रोड्यूस केलेलं जे डिफ्रॅक्शन आहे त्याला काय म्हणायचं, फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन असं म्हणायचं. ओके, म्हणजेच याची दुसरी डेफिनेशन अशी देखील आहे, व्हेन डिस्टन्स बिटवीन, दुसरी डेफिनेशन बघा, दुसरी डेफिनेशन तुम्हाला इझिली लक्षात येईल. व्हेन डिस्टन्स बिटवीन source of light, when distance between source of light and obstacle, distance between source of light and obstacle distance between source of light and obstacle is very large, then diffraction produced is called as Fraunhofer diffraction. ओके, म्हणजे ज्यावेळी सोर्स ऑफ लाईट आणि ऑब्स्टॅकल, फॉर एक्झाम्पल दिस इज वन ऑब्स्टॅकल अँड हिअर देर इज समवेअर देर इज अ स्क्रीन. ज्यावेळी सोर्स ऑफ लाईट आणि ऑब्स्टॅकल यांच्यामधलं डिस्टन्स व्हेरी लार्ज असणार आहे, व्हेरी लार्ज डिस्टन्स असेल, त्यावेळी त्या ऑब्स्टॅकलनं प्रोड्यूस केलेला जो डिफ्रॅक्शन आहे, बेंडिंग ऑफ लाईट आहे, त्याला काय म्हणायचं, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन असं म्हणायचं. दॅट इज कॉल्ड ॲज फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन. लक्षात येत आहे? म्हणजे थोडक्यात आता हे तुम्हाला प्रिन्सिपल कदाचित माहिती असेल की सोर्स ऑफ लाईट व्हेरी लार्ज डिस्टन्सला असेल तर त्याच्यामुळे तयार झालेला वेव्हफ्रंट कसा असतो, प्लेन वेव्हफ्रंट असतो. ओके, म्हणजे सोर्स ऑफ लाईट व्हेरी लार्ज डिस्टन्सला असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, प्लेन वेव्हफ्रंट तयार होणार ऑब्स्टॅकलच्या जवळ. ऑब्स्टॅकलच्या जवळ कुठला येणार आहे, प्लेन वेव्हफ्रंट, म्हणजे पॅरलल बीम ऑफ लाईट. ठीक आहे, आणि हा प्लेन वेव्हफ्रंट ऑब्स्टॅकल पासून पास होत असताना काय होतं, त्याचं डिफ्रॅक्शन होतं आणि त्याला काय म्हणतो आपण, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन असं म्हणतो. लक्षात येत आहे? तर फ्राउनहोफर डिफ्रॅक्शनच्या दोन डेफिनेशन या पद्धतीने आहेत. पहिली डेफिनेशन काय बघा, डिफ्रॅक्शन प्रोड्युस्ड बाय प्लेन वेव्हफ्रंट इज कॉल्ड ॲज फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन. किंवा when distance between source of light and obstacle is very large, then diffraction produced at the obstacle, त्यावेळी ऑब्स्टॅकलच्या ठिकाणी जे प्रोड्यूस झालेलं डिफ्रॅक्शन आहे त्याला काय म्हणायचं, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन असं म्हणायचं. ओके, तर आपल्या सिलेबसमध्ये, ओके, नीट जेईचा सिलेबस असेल किंवा स्टेट बोर्डचा सिलेबस असेल त्याच्यामध्ये आपल्याला फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, तर ही झाली फ्राउनहोफर डिफ्रॅक्शनची डेफिनेशन. दुसरा आहे फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. म्हणजे काय, फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन. फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन बघा, याची डेफिनेशन या पद्धतीनेच येणार आहे. डिफ्रॅक्शन प्रोड्युस्ड बाय प्लेन वेव्हफ्रंट ऐवजी काय येणार आहे, स्पेरिकल वेव्हफ्रंट किंवा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट इज कॉल्ड ॲज फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन. लक्षात घ्या, सेम डेफिनेशन विल बी देअर. Similar definition will be there like this. Diffraction produced by काय येणार इथं, spherical wavefront, spherical or cylindrical. Okay, so diffraction produced by spherical or cylindrical wavefront is called as Fresnel diffraction. Is called as Fresnel's diffraction. म्हणजे आता स्पेरिकल किंवा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट कधी असतो, ज्यावेळी सोर्स ऑफ लाईट काय असणार आहे, ऑब्स्टॅकलच्या जवळ असेल त्यावेळी.
म्हणजे याची दुसरी डेफिनेशन ऑटोमॅटिकली काय येणार आहे, when distance between source of light and obstacle is small, then diffraction produced by the obstacle, okay, is called as Fresnel diffraction. दुसरी डेफिनेशन बघा, when distance between source of light, when distance between source of light and obstacle is small, then diffraction produced is called as त्याला काय म्हणायचं, फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन असं म्हणायचं. ओके, तर अशा प्रकारे डिफ्रॅक्शनचे दोन टाईप आहेत. तर याच्यामधलं फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, म्हणजे त्याची डेफिनेशन फक्त आहे, त्याचं डिटेलमध्ये स्टडी आपल्या सिलेबसमध्ये नाहीये. याच्यामध्ये फक्त फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन ते तसं का फॉर्म होतं, त्याचबरोबर त्याचे इक्वेशन्स, त्याचे फॉर्म्युले जे आहे ते सगळं आपल्या सिलेबसमध्ये आहे. सो फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन इज आउट ऑफ स्कोप ऑफ अवर सिलेबस. ठीक आहे, ओनली फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन इज देअर इन अवर सिलेबस. ओके, आता आपल्याला फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन कसं होतंय आणि त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. ओके, तर सुरुवातीला फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शनची पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. द डिफ्रॅक्शन प्रोड्युस्ड बाय द प्लेन वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंटचं जे डिफ्रॅक्शन आहे त्याला काय म्हणायचं, फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन. किंवा when the distance between source and the obstacle is very large, then diffraction produced is called as Fraunhofer diffraction. ठीक आहे, तर एक्सपेरिमेंटल सेटअप्स टू स्टडी फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन कसं आहे बघा. एक्सपेरिमेंटल सेटअप टू स्टडी फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन. Experimental setup to study Fraunhofer diffraction. ओके, आता फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन स्टडी करण्यासाठी कंडिशन काय, आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे. प्लेन वेव्हफ्रंट कधी मिळतो, ज्यावेळी सोर्स जो आहे आपल्यापासून खूप लार्ज डिस्टन्सवर असेल त्यावेळी. म्हणजे फॉर एक्झाम्पल सन जो आहे, सन इज अ सोर्स ऑफ लाईट आणि तो आपल्यापासून खूप लार्ज डिस्टन्सवर आहे, आणि त्याच्यामुळे सन पासून मिळणारा जो वेव्हफ्रंट असणार आहे तो काय असणार आहे, इट विल बी अ प्लेन वेव्हफ्रंट. म्हणजे सनलाईट मुळे एखाद्या ऑब्स्टॅकलच्या अराउंड जो काही डिफ्रॅक्शन तयार होणार आहे तो काय असणार आहे, फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शन असणार आहे. आता फ्रॉन-ऑफर डिफ्रॅक्शनचा आपल्याला एक्सपेरिमेंट स्टडी करायचा असेल तर सोर्स जो आहे तो आपण व्हेरी लार्ज डिस्टन्सला ठेवू शकणार नाही. आपल्याला सोर्स जो आहे ना, सोर्स ऑफ लाईट, तो आपल्याला जवळच ठेवावा लागेल. परंतु सोर्स ऑफ लाईट जवळ ठेवून देखील आपल्याला कुठला वेव्हफ्रंट पाहिजे, प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे. प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे लक्षात येते का बघा, प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे पॅरलल बीम ऑफ लाईट. प्लेन वेव्हफ्रंट याचा दुसरा मिनिंग काय होतो, पॅरलल बीम ऑफ लाईट. आपल्याला पॅरलल बीम ऑफ लाईट पाहिजे. मग आता एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये सोर्स जवळ ठेवून आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल लक्षात घ्या, तर आपल्याला त्याच्यासाठी लेन्सचा वापर करावा लागेल. सपोज देर इज अ लेन्स लाईक दिस. म्हणजे एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये काय असणार आहे, या पद्धतीने एक कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे, बाय कॉन्व्हेक्स लेन्स. आणि या बाय कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसला काय करायचं आहे, एक पॉइंट मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट ठेवायचा. हा काय असणार आहे, पॉइंट सोर्स असणार आहे. आणि हा काय असणार आहे, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट असणार आहे, मोनोक्रोमॅटिक. आणि तो कुठे ठेवायचा, बरोबर ही जी बाय कॉन्व्हेक्स लेन्स जे आहे, बाय कॉन्व्हेक्स लेन्स, ठीक आहे, तर ते लेन्सच्या बरोबर फोकसला ठेवायचं आहे. आता पॉइंट सोर्स पासून निघणारे जे रेज आहेत ते काय असणार आहे, या पद्धतीने डायव्हर्जिंग असणार आहेत. दे आर डायव्हर्जिंग लाईक दिस, बरोबर. परंतु या कॉन्व्हेक्स लेन्समुळे काय होणार आहे, हे सगळे डायव्हर्जिंग रेज आफ्टर रिफ्रॅक्शन एकमेकाला काय होणार, एक्झॅक्टली पॅरलल होणार आहेत. आणि अशा प्रकारे डायव्हर्जिंग बीम पासून आपल्याला काय मिळणार आहे, एक पॅरलल बीम ऑफ लाईट आपल्याला मिळवता येईल. ओके, we'll get the parallel beam of light like this. Okay, we get a parallel beam of light like this.
म्हणजे अशा प्रकारे सोर्स आपण जवळ ठेवून देखील काय मिळवू शकतो, प्लेन वेव्हफ्रंट मिळवू शकतो किंवा पॅरलल बीम ऑफ लाईट मिळवू शकतो. कारण फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शन होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पॅरलल बीम ऑफ लाईट पाहिजे. लक्षात येते का बघा, म्हणजे पुन्हा एकदा बघा, फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शन कुणाचं होतंय, पॅरलल बीम ऑफ लाईटचं फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शन होतंय. आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन कुणाचं होतंय, डायव्हर्जिंग किंवा कॉन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट जर असेल, ओके, त्याचं काय होतंय, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन होतंय. त्याच्यामुळं फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन प्रोड्यूस करायचं असेल तर सोर्स ऑफ लाईट ऑब्स्टॅकल पासून जवळच ठेवायचा. आणि फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शन प्रोड्यूस करायचं असेल तर सोर्स ऑफ लाईट आपल्याला काय करावं लागेल, ऑब्स्टॅकल पासून खूप लार्ज डिस्टन्सवर ठेवावं लागेल. मग आता एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये तर खूप लार्ज डिस्टन्सला ठेवणं पॉसिबल नाहीये. मग त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट काय केलेली आहे, इथं एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेली आहे. कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसच्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक सोर्स ऑफ लाईट ठेवलेला आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय मिळणार आहे आपल्याला, पॅरल बीम ऑफ लाईट म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट मिळणार आहे. आता हा जो प्लेन वेव्हफ्रंट आहे तो कशावर इन्सिडेंट करायचा आहे, एका स्लीटवर इन्सिडेंट करायचा आहे. म्हणजे ऑब्स्टॅकलवर इन्सिडेंट करायचा आहे. लक्षात घ्या, इट इज इन्सिडेंट ऑन एन ऑब्स्टॅकल लाईक दिस. हा ऑब्स्टॅकल म्हणजे काय असणार आहे, तुमचं कार्डबोर्ड असणार आहे. आणि त्या कार्डबोर्डच्या आतमध्ये काय असणार आहे, एक तर एक पिनहोल असेल किंवा स्लीट असणार आहे. ओके, हिअर देर इज अ पिनहोल ऑर द स्लीट, नॅरो स्लीट. लक्षात घ्या, हा कार्डबोर्ड आहे आणि कार्डबोर्डला काय आहे, एक छोटंसं होल आहे इथं किंवा अशा प्रकारे स्लीट आहे. त्याच्यामुळे हे वरचे जे रेज आहेत, खालचे जे रेज आहेत ते अडवले जाणार आणि एक्झॅक्टली या ओपनिंग मधून येणारे जे पुढे येणारे जे रेज आहेत तेच काय होणार आहेत, पुढे येणार आहेत. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे ओपनिंग आहे याला काय असले पाहिजेत, शार्प एजेस असल्या पाहिजेत, तरच डिफ्रॅक्शन होणार. आता काय होणार आहे, या ओपनिंग मधून बाहेर पडताना लाईट काय होणार आहे, या पद्धतीने बेंड होणार आहे लाईक दिस. आता पुन्हा एकदा इथं स्क्रीन ठेवायची आहे आपल्याला. हिअर देर इज अ स्क्रीन. ओके, हिअर देर इज अ स्क्रीन. आणि स्क्रीनवर आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न पुन्हा एकदा मिळवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला इथं एक कॉन्व्हेक्स लेन्स आणखी एक ठेवावे लागणार आहे. आणि कॉन्व्हेक्स लेन्स ठेवल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर काय मिळणार आहे, वी विल गेट दी डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शनचं रिअल लाईफ मध्ये एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ते एक्झाम्पल काय होणार आहे, माउंटनच्या किंवा क्लाउड्सच्या एजेसला जे आपल्याला कलर्ड बँड्स दिसतात, माउंटनच्या एजेसला, बरोबर आहे ना, सनराईज किंवा सनसेटच्या वेळेला माउंटनच्या एजला, बाउंड्रीला क्लिअर बाउंड्री आपल्याला मिळत नाही, तर त्याच्याऐवजी काय मिळतात आपल्याला, कलर्ड बँड्स मिळतात त्या माउंटनच्या बाउंड्रीला. ठीक आहे, हे कशाचं एक्झाम्पल असणार आहे, फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शनचं. कारण इथं ऑब्स्टॅकल म्हणजे काय झाला, तुमचा माउंटन झाला. सोर्स ऑफ लाईट म्हणजे तुमचा काय झाला, सन झाला. सन आणि माउंटन मध्ये डिस्टन्स किती आहे, व्हेरी लार्ज डिस्टन्स आहे. आणि ऑब्झर्वर कुठं आहे, ऑब्झर्वर तर माउंटनच्या अगदी जवळ नसणार आहे, माउंटन पासून थोडं लार्ज डिस्टन्सवर असणार ना, बरोबर. त्याच्यामुळं फ्रॉन ऑफ डिफ्रॅक्शन मध्ये ऑब्स्टॅकल टू सोर्स हे डिस्टन्स देखील लार्ज असतं आणि ऑब्स्टॅकल टू स्क्रीन म्हणजे ऑब्झर्वर, स्क्रीन म्हणजे ऑब्झर्वर असते, लक्षात घ्या. ठीक आहे, तर यांच्यामधलं डिस्टन्स देखील काय असणार आहे, लार्ज असणार आहे. आणि हे डिस्टन्सेस कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही साईडला दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस या पद्धतीने आपल्याला बसवावे लागणार आहेत. ओके, टू कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे एक लेन्स असणार आहे ऑब्स्टॅकलच्या लेफ्ट हँड साईडला, दुसरी लेन्स असणार आहे ऑब्स्टॅकलच्या राईट हँड साईडला. ठीक आहे, सोर्स कुठे ठेवलेला असणार आहे, लेफ्ट हँड साईडची जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याच्या एक्झॅक्टली फोकसला ठेवलेली असणार आहे. आणि ऑब्स्टॅकलच्या पलीकडे कॉन्व्हेक्स लेन्स ठेवली आणि त्याच्या समोर एक्झॅक्टली फोकसला स्क्रीन ठेवली तर आपल्याला काय मिळणार, इथं या सोर्स ऑफ लाईटचा इथं डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे. ओके, आणि हा डिफ्रॅक्शन पॅटर्न कदाचित एरिज सर्कल देखील असू शकतं, एरिज सर्कल किंवा एरिज डिस्क जे आपण पाठीमागे इमेजेस मध्ये बघितलंय त्या पद्धतीनं असेल, किंवा या पद्धतीने ब्राईट आणि डार्क बँड्स तुम्हाला बघायला मिळतील स्क्रीनवर. डिफ्रॅक्शनचे कलरचे ब्राईट आणि डार्क बँड्स स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर दी फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. एक्सपेरिमेंटल सेटअप म्हणजे लॅब. तर या पद्धतीनं दोन प्रकारचे डिफ्रॅक्शन आहेत, एक आहे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन आणि दुसरा आहे फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन. ओके, फ्रेस्नेल्स डिफ्रॅक्शन.
तर डिफ्रॅक्शन प्रोड्युस्ड बाय प्लेन वेव्हफ्रंट इज कॉल्ड ॲज फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन प्रोड्युस्ड बाय स्पेरिकल वेव्हफ्रंट इज कॉल्ड ॲज फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन. फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शनमध्ये सोर्स ऑफ लाईट आणि ऑब्स्टॅकल यांच्यामधलं डिस्टन्स व्हेरी लार्ज असावं लागतं आणि फ्रेस्नेस डिफ्रॅक्शनमध्ये सोर्स ऑफ लाईट आणि ऑब्स्टॅकल मधलं डिस्टन्स काय असावं लागतं, स्मॉल असावं लागतं. एक्सपेरिमेंटल सेटअप्स टू स्टडी फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शन कसं आहे बघा या पद्धतीनं. तर इथं काय केलेलं आहे, एक आता सोर्स आणि ऑब्स्टॅकल यांच्यामधलं डिस्टन्स व्हेरी लार्ज असायला पाहिजे, परंतु एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये एवढं लार्ज डिस्टन्स आपण प्रोड्यूस करू शकत नाही. मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे, एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेली आहे आणि कॉन्व्हेक्स लेन्सच्या एक्झॅक्टली फोकसला एक सोर्स ऑफ लाईट ठेवलेला आहे. ठीक आहे. कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसला सोर्स ऑफ लाईट ठेवल्यामुळे काय होणार आहे, आफ्टर रिफ्रॅक्शन द रेज विल बिकम पॅरलल टू इच अदर आणि अशा प्रकारे डायव्हर्जिंग रेज पासून आपल्याला काय मिळणार आहे, इथे एक पॅरलल बीम ऑफ लाईट मिळणार आहे आणि यालाच काय म्हणणार आपण, प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणणार आहे. आणि हा प्लेन वेव्हफ्रंट काय होणार आहे, इथं या स्लीटवर इन्सिडेंट होणार आहे, ऑब्स्टॅकलवर इन्सिडेंट होणार आहे. ऑब्स्टॅकल म्हणजे काय असणार आहे, कार्डबोर्ड असणार आहे आणि त्या कार्डबोर्डमध्ये काय असणार आहे, एक ओपनिंग असणार आहे. ते ओपनिंग सर्क्युलर असू शकतं किंवा रेक्टँग्युलर असू शकतं. ठीक आहे. आणि या ऑब्स्टॅकलमुळे काय होणार आहे, पुढं एक स्क्रीन ठेवलेली असणार आहे. त्या स्क्रीनवर काय मिळणार आहे, आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे. लक्षात येत आहे. आता डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला काय करावं लागेल, इथं लेन्स प्लेस करावं लागणार आहे, आणखी एक कॉन्व्हेक्स लेन्स. कारण फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शन मध्ये सोर्स आणि ऑब्स्टॅकल मधलं डिस्टन्स देखील लार्ज असतं आणि ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन म्हणजे ऑब्झर्वर यांच्यामधलं डिस्टन्स देखील लार्ज असतं. फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शनचं एक चांगलं एक्झाम्पल मी काय सांगितलं, एक्झाम्पल ऑफ दी फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शन, माउंटनच्या बाउंड्रीला आपल्याला सनराईज आणि सनसेटच्या वेळेला माउंटनच्या एजेसला आपल्याला कलर्ड स्पेक्ट्रा दिसतात. हे कशाचं एक्झाम्पल आहे, फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. कारण याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं ऑब्स्टॅकल म्हणजे माउंटन असणार, सन म्हणजे सोर्स ऑफ लाईट असणार आहे. माउंटन आणि सन यांच्यामध्ये काय आहे, व्हेरी लार्ज डिस्टन्स आहे. त्याचबरोबर माउंटन आणि ऑब्झर्वर हे देखील एकमेकांच्या काय असणार आहेत, एकमेकापासून दूर अंतरावर असणार आहेत, लार्ज डिस्टन्सवर असणार आहेत. लक्षात घ्या. ओके. आणि त्याच्यामुळं एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये हे डिस्टन्सेस कमी करण्यासाठी काय करतो आपण, लेन्सेसचा वापर करतो. 2 कॉन्व्हेक्स लेन्स, एक कॉन्व्हेक्स लेन्स ही ऑब्स्टॅकलच्या लेफ्ट हँड साईडला असणार आहे आणि दुसरी कॉन्व्हेक्स लेन्स ही ऑब्स्टॅकलच्या राईट हँड साईडला असणार आहे. जेणेकरून हे डिस्टन्सेस रियालिटीमध्ये हे डिस्टन्सेस व्हेरी लार्ज असणार आहेत, कॉन्व्हेक्स लेन्सेसमुळे हे डिस्टन्सेस कमी होणार आहेत आणि अशा प्रकारे फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शन आपल्याला एक्सपेरिमेंटली स्टडी करता येईल. ओके, सो दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप. तर एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये काय आहे, point source of light is taken, it is a monochromatic source of light and it is placed at the focus of a convex lens. Okay, this convex lens produces a parallel beam of light, that is plane wavefront. This plane wavefront is incident on the obstacle. This obstacle can be a pinhole or a slit, okay, in the cardboard. That is the obstacle. And when light passes through this obstacle, diffraction takes place. To observe this diffraction effect on the screen, okay, once again one more convex lens is placed in front of this obstacle. म्हणजे हा डिफ्रॅक्शन इफेक्ट आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व करायचा असेल तर या ऑब्स्टॅकलच्या समोर आपल्याला काय करावं लागेल, एक कॉन्व्हेक्स लेन्स प्लेस करावी लागणार आहे. लक्षात आलं. सो दिस इज द एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर द फ्रॉन-हॉफर डिफ्रॅक्शन.